हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 19 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, सगळ्यात मोठा खुलासा झालाय. फ्रेंड्स, आपण सगळ्यांनी पाहिलं की कृष्णा आणि समर अनुसूयाला भेटायला जात होते आणि मग कृष्णा अनुसूयाला भेटली, आढळरावांच्या पहिल्या बायकोला भेटली आणि मग आढळरावांच्या पहिल्या बायकोने अनुसूयाने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा केलाय. फ्रेंड्स, अनुसूयाने कृष्णाला सांगितलं की बाळजाबाईने मला गोळी मारली, माझ्यावर गोळी झाडली, मी त्या हल्ल्यातून वाचले, परंतु बाळजाबाईने आढळरावांना असं पटवून दिलं की ही गोळी त्यांनीच झाडली आहे आणि आढळरावांनीच त्यांच्या पहिल्या बायकोचा अनुसूयाचा खून केलाय. म्हणजे आढळरावांना आजही असंच वाटतं की त्यांनी स्वतःच्या हाताने अनुसूयाला मारलं होतं, तिचा खून केला होता. त्यामुळे ते बाळजाबाईला इतकं घाबरतात, इतके दुःखी असतात. त्यांना आपल्या पहिल्या बायकोची अनुसूयाची एवढी आठवण येत असते. मग हे सगळं घडलं तरी कसं, हा ट्विस्ट आला तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही बंब्याला कॉल करते आणि त्याला विचारते, काय रे, मी तुला सांगितलं होतं ना त्या CCTV रूमची चावी घेऊन ये. तर बंब्या सांगतो, अगं कृष्णे, त्या सोन्याकडे मी गेलो होतो, पण त्याने ती चावी हरवली. कृष्णा विचारते, मग त्याच्याकडे डुप्लिकेट चावी असेल ना? तर बंब्या सांगतो, अगं त्याने पहिली चावी तर केव्हाच हरवली आहे, आता डुप्लिकेट चावी हरवली आहे. हे ऐकून कृष्णाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, त्या बंब्या त्या सोन्याला आहे ना तो असा हल्ला पाहिजे, तू आहे ना दुसऱ्या चावीचा काहीतरी बंदोबस्त कर. आणि कृष्णा फोन कट करते. तेवढ्यात कृष्णासमोर दुष्यंतची गाडी जोरात येऊन ब्रेक मारते. कृष्णा चांगलीच दचकते आणि दुष्यंत हा लगेचच गाडीतून बाहेरून म्हणतो, काय कारभारीन बाई, कोठे निघालात? कृष्णाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ओ दुष्यंत सरकार, तुम्ही अजून बी बुंगाट पाहुण्यासारखंच वागताय. एवढ्या जोरात कुणी गाडी चालवतं का? अचानक ब्रेक दाबतं का? दुष्यंत हा लगेचच कृष्णाजवळ येतो, कृष्णाला जवळ घेतो आणि म्हणतो, काय कारभारीन बाई, तुम्हाला अजून सुद्धा माझी भीती वाटते का? मी तुमचा बुंगाट पाहुणा आहे, त्यात एवढं काय घाबरायचं? आणि तो कृष्णाला खूप जवळ घेतो. कृष्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, दुष्यंत सरकार, हे काय करताय तुम्ही? आपण रस्त्यावर आहोत, चार चौघं पाहतील ना? दुष्यंत चिडून म्हणतो, काय पुन्हा तेच तेच, चार चौघं पाहतील, चार चौघं पाहतील, पाहायचं तर पाहू दे चार चौघांना. चार चौघांना उलटा माझा अभिमान वाटेल की पहा, दुष्यंत सरकार किती चांगले, आईच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा करताय आणि बायकोवर प्रेम सुद्धा करताय. कृष्णा खूप लाजते. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण दुष्यंत मात्र तिच्याशी रोमांसच करत असतो. भर रस्त्यात, भर चौकात तो कृष्णाला जवळ घेत असतो आणि म्हणतो, कसं आहे ना कारभारीबाई, येथे मी आईच्या निवडणूक प्रचारात बिझी, तेथे तुम्ही तुमच्या कामात बिझी, त्यामुळे आपल्याला वेळच भेटत नाहीये. त्यामुळे जेव्हा संधी भेटेल तेव्हा असा फायदा घ्यायचा असतो. कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, असा भर चौकात भर रस्त्यात नाही फायदा घ्यायचा संधीचा. आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, थांब थोड्या वेळ. तो गाडीत जातो आणि चक्क एक रोमॅन्टिक गाणं लावतो. कृष्णा ही डोक्यालाच हात मारून घेते. दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि भर रस्त्यात हे दोघे रोमॅन्टिक डान्स करू लागतात. कृष्णा लाजत असते, पण दुष्यंत काय ऐकत नाही. तो तिच्याबरोबर छान रोमॅन्टिक डान्स करतो, वेगवेगळ्या पोजेस देतो, तिला जवळ घेतो आणि या नादात कृष्णाचा मोबाईल सुद्धा खाली पडतो. त्यामुळे कृष्णा खूप चिडते. दुष्यंत तिला म्हणतो, थांब एक मिनटं. दुष्यंत जातो आणि चक्क झाडाचं एक छोटंसं फूल घेऊन येतो. कृष्णा ते घेऊ लागते, तर दुष्यंत म्हणतो, नाही नाही थांब, आणि तो चक्क गुडघ्यावर बसून कृष्णाला हे फूल देतो. कृष्णा आणखीनच लाजते. कृष्णा दुष्यंतला उभं करते, तर दुष्यंत तिच्या केसांमध्ये कानाजवळ हे फूल माळतो. कृष्णा खूप क्यूट दिसत असते, तर दुष्यंत मात्र तिला आणखीनच जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. भर रस्त्यात, भर चौकात तिची पप्पी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कृष्णा लाजून त्याला दूर करते आणि म्हणते, काय करताय दुष्यंत सरकार तुम्ही? तुम्हाला कळत नाहीये का? आपण इथे भर रस्त्यात आहोत, लोक पाहतील, नावं ठेवतील, आणि मला आहे ना माझी खूप महत्त्वाची कामं आहेत. दुष्यंत विचारतो, पुन्हा तेच, अशी कोणती महत्त्वाची कामं असतात तुला? आईच्या प्रचारात तर तू सहभागी होत नाही, मग कोणती कामं करतेस सांग बरं मला. कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, माझी कामं म्हणजे आता घराबाहेर निघल्यावर काही ना काही कामं तर येतातच ना. तर दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, अगं एवढं सिरियस घेऊ नको, मी तर तुझी मस्करी करत होतो. मला माहिती आहे तुला खूप कामं असतात, गावात याला मदत करायची, त्याला मदत करायची, नेहमी तुला मदतीला कुणीतरी बोलवतच असतं. कृष्णा म्हणते, हा हा तेच,
मला गावातील लोकांची मदत करायची आहे. दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो, कसं आहे ना कारभारीणबाई, आता मी सुद्धा आईच्या प्रचारात खूप बिझी आहे. तुम्ही तर लोकांना कायम मदत करतच असतात. पण एकदा का माझा प्रचार संपला, मग या सगळ्याचा बदला मी घेणार बरं का. सगळा राहिलेला रोमांस एकाच वेळेस करणार. कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आत्ता मला जाऊ द्या. दुष्यंत विचारतो, कोणत्या रस्त्याने जाणार? या रस्त्याने जाणार का? कृष्णा सांगते, हो याच रस्त्याने जाणार. ती जाऊ लागते तर दुष्यंत तिला अडवतो. कृष्णा विचारते, काय झालं? तर दुष्यंत सांगतो, या रस्त्यावर जायचं असेल ना तर टोल नाका द्यावा लागेल. कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, कोणता टोल नाका? तर दुष्यंत तिला इशारा करतो की एक पप्पी द्यावी लागेल. कृष्णा खूप लाजते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, टोलच्या नादात आहे ना तुमचा तोल जातोय, त्यामुळे आता हे काही नाही. दुष्यंत सांगतो, ठीक आहे ठीक आहे, पण या सगळ्याची बेरीज मी करणार आहे आणि सगळी वसुली एकाच वेळेस करणार आहे. कृष्णा म्हणते, हा ठीक आहे, करा नंतर वसुली. दुष्यंत गाडीत बसतो. कृष्णा खूप लाजते. दुष्यंत तिला बाय करून तेथून निघून जातो. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार मला माफ करा. तुमच्या आईचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणण्यासाठी मला तुमच्याशीच खोटं बोलावं लागतंय. पण मी लवकरच तुम्हाला सगळं सत्य सांगेल. आणि ती देवी आईला प्रार्थना करते की मला या संकटातून बाहेर निघण्याचा लवकरात लवकर मार्ग दाखव. आणि ती आपल्या कामावर जाते. तर इकडे आढळरावांनी चक्क अनुसूयाच्या फोटोला हार चढवलेला असतो आणि समोर एक दिवा लावलेला असतो. यावरून आपल्याला हे समजतं की आढळरावांना असं वाटतंय की अनुसूयाचा मृत्यू झालाय, ती जिवंत नाहीये, या जगात नाहीये. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुसूया जिवंत सुद्धा आहे आणि तिला समर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. याचा अर्थ आढळरावांना आपल्या मुलाबद्दल सुद्धा काही माहिती नाहीये आणि अनुसूयाचा जीव गेलाय, ती मेलीये, म्हणून ते एवढे दुःखी असतात. आढळराव अनुसूयाच्या फोटोसमोर बसतात आणि म्हणतात, अनुसूये माफ कर मला, मी माझं प्रायश्चित्त नाही घेऊ शकलो, कारण कृष्णा आली होती. पण काय सांगू तुला, मी माझ्या घरात रात्रंदिवस 24 तास मी जो गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा भोगतच असतो. आणि आता ठीक आहे, भेटेल तुला पुढच्या वर्षी, जगलो वाचलो तर तुला पुन्हा भेटेल, असं म्हणून आढळराव अनुसूयाचा निरोप घेतात. पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. याचा अर्थ बाळजाबाईने असं काहीतरी केलंय ज्यामुळे आढळरावांना वाटतंय की त्यांची पहिली बायको अनुसूया हे जग सोडून गेलीये, तिचा मृत्यू झालाय, त्यामुळे ते एवढे दुःखी आहेत. आणि दरवर्षी अनुसूयाच्या वाढदिवसाला ते तिच्याजवळ येतात, तिच्या फोटोला हार चढवतात, दिवा लावतात आणि स्वतःला चापकाचे फटके देतात. कारण अनुसूयाचा मृत्यू माझ्यामुळे झालाय, चूक माझी आहे असं त्यांना वाटत असेल. पण त्यांना हे माहीतच नाहीये की अनुसूया जिवंत आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा एक आहे. तर इकडे बंब्या हा मस्त साबुदाण्याची खिचडी खात असतो. कृष्णा त्याला कॉल करते आणि विचारते, बंब्या तुला मी येथे मंदिरात येऊन भेटायला सांगितलं होतं ना, कुठेस तू? तर बंब्या सांगतो, अगं काय सांगू तुला, त्या शिल्पा काकू भेटल्या होत्या, त्यांनी साबुदाण्याची खिचडी दिली आहे आणि तुला माहिती आहे ना, खिचडी मी काय सोडत नसतो. कृष्णाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ए बंब्या, तू काय 7 जन्मांचा भुकेला आहे का रे? येथे महत्त्वाचं काम करायला तुला बोलवलं मी आणि खात बसलास तिकडे, तर लवकर नाही आला ना तर तुझी सगळी खिचडीच बाहेर काढते, असं म्हणून कृष्णा त्याच्यावर खूप ओरडते. बंब्या चांगलाच घाबरतो आणि कृष्णा ही मंदिराकडे जायला निघते. बंब्या विचार करतो, आता काय कृष्णा मला सोडत नाही, पण खिचडी सुद्धा बाकी आहे आणि मी खिचडीला काही सोडत नाही. जाऊ दे, पुढचं पुढं पाहू, मार खाऊन घेऊ, असा विचार करून बंब्या खिचडीवर चांगलाच ताव मारतो आणि मंदिराकडे यायला निघतो. तर कृष्णा मंदिरात येते तेव्हा तिला दिसतं की समर हा सगळ्या गावकऱ्यांना पेढे वाटतोय. कृष्णाला पाहताच तो सुद्धा कृष्णाला पेढे देतो. कृष्णा विचारते, कसले पेढे आहेत? तर समर सांगतो, आज आहे ना माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या आईच्या वाढदिवसाला मी वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या मंदिरात जातो आणि सगळ्यांचं तोंड गोड करतो. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, हे तर तुम्ही लय झाक करताय. समर सांगतो, हो, माझ्या आईच्या वाढदिवसाला संपूर्ण जग आनंदी असावं, सगळ्यांचं तोंड गोड व्हावं अशीच माझी इच्छा असते. कृष्णा खूप खुश होते. कृष्णा विचारते, तुम्ही तुमच्या आईला इथे आणलंय का? म्हणजे त्यांना भेटता आलं असतं, त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या असत्या. समर सांगतो, नाही नाही, आईला तर मी इथे आणलं नाहीये, पण मी तुम्हाला तिचा फोटो दाखवतो. कृष्णा म्हणते, ठीक आहे. आणि समर चक्क आपल्या आईचा अनुसूयाचा फोटो कृष्णाला दाखवतो आणि हा फोटो पाहताच कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाचा विश्वासच बसत नाही
की समोरची आई तीच बाई आहे ज्या बाईचा फोटो आपण आबांकडे आढळरावांकडे पाहिला होता आणि कृष्णा या फोटोकडे एकटक पाहतच राहते. म्हणजेच फ्रेंड्स, आता लवकरच कृष्णाच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. तिला आढळराव, अनुसूया आणि बाळजाबाईचं सत्य समजणार आहे. तर इकडे आढळराव हे दुःखी होऊन कसेबसे आपल्या घरी पोहोचतात, रूममध्ये येतात. तर बाळजाबाई तेथेच बसलेली असते आणि आढळरावांना पाहून विचारते, काय आढळराव, आलात का मग? किती वेळचं शोधते तुम्हाला. आत्ता याल, नंतर याल, तुमची वाट पाहते मी, पण तुम्ही काय येतच नव्हते. कोठे गेला होता? सांगा ना, कोठे गेला होता? आढळरावांना खूप राग आलेला असतो आणि ते बाळजाबाईला डोळे दाखवून हात दाखवतात, बोट दाखवतात, काहीच बोलत नाही. बाळजाबाई म्हणते, राहिलं, नका सांगू कोठे गेला होता, पण आहे ना, माझं तुमच्याकडे एक काम आहे, आधी बसा येथे. पण आढळराव काही बसायला तयार होत नाही. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, कसं आहे ना आढळराव, माझ्याकडे ना तुमचे खूप साठे मोठे मोठे सिक्रेट आहे आणि तसंच दुष्यंत तुम्हाला नजरेसमोर धरत सुद्धा नाही. जर दुष्यंतला तुमचं सत्य कळलं ना, की 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं आणि तुम्ही आज कोठे गेला होता, दरवर्षी कोठे जाता, तर दुष्यंत तुम्हाला या घराच्या बाहेर हाकलून देईल, हे सुद्धा लक्षात ठेवा. आढळरावांचा नाईलाज होतो. बाळजाबाई त्यांना ब्लॅकमेल करत असते. बाळजाबाई म्हणते, चला बसा येथे आणि मी तुमच्यासाठी केक आणलाय. आज तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे ना, चला केक कापा. आढळरावांचा नाईलाज होतो आणि ते खुर्चीवर येऊन बसतात. बाळजाबाई त्यांना हा केक दाखवते, त्यांना चाकू देते आणि म्हणते, कापा कापा, लवकर केक कापा, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. अहो, वाढदिवस आहे तुमच्या आवडत्या व्यक्तीचा. आढळरावांना राग आलेला असतो. ते बाळजाबाईला डोळे दाखवतात, पण बाळजाबाईने आपलं सत्य दुष्यंतला सांगायला नको, त्यामुळे त्याचा नाईलाज होतो आणि आढळराव हा केक कापू लागतात. पण बाळजाबाईने या केकमध्ये सुद्धा एक खूप मोठा ट्विस्ट आणलेला असतो. आढळराव जेव्हा हा केक कापतात, तेव्हा या केकमधून चक्क लाल रंगाची एक धार बाहेर येते. मग आता हे लाल रंगाचं पाणी आहे की एखादा सॉस वगैरे, ते तर काही माहिती नाहीये, पण त्यामुळे आढळरावांचे हात या लाल रंगाच्या सॉसने माखले जातात, जसं काय रक्तानेच त्यांचे हात माखले गेले आहेत. आढळरावांना जबर धक्काच बसतो. ते स्वतःच्या या हातांकडे पाहतच राहतात आणि बाळजाबाई एखाद्या राक्षसासारखी हसू लागते, टाळ्या वाजू लागते. ती आढळरावांच्या जवळ येते आणि म्हणते, आढळराव, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही 26 वर्षांपूर्वीची आठवण मला करून द्याल. 26 वर्षांपूर्वीचं जे भूत जमिनीत गाडून ठेवलंय ते बाहेर काढाल. तो कुंकवाचा करंडा माझ्या समोर ठेवाल आणि मी घाबरेल काय? पण एक लक्षात ठेवा, माझ्याकडे सुद्धा तुमची सगळी भूतं आहेत जी तुम्ही गाडून ठेवली आहेत आणि स्वतःचं डोकं जास्त चालवायचं नाही, अक्कल जास्त पाजळायची नाही, नाहीतर तुमचे हात सुद्धा रक्ताने माखलेले आहेत ना, हे मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेल. त्यामुळे तोंड बंद ठेवायचं, अशी बाळजाबाई आढळरावांना धमकी देते. आढळराव रक्ताने माखलेल्या आपल्या हातांकडेच पाहत राहतात. त्यांना जबर धक्का बसलेला असतो. बाळजाबाई एखाद्या राक्षसींसारखी त्यांच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, तोंड बंद ठेवायचं आणि नीट राहायचं. बाळजाबाई तेथून निघून जाते. आढळराव खूप दुःखी होतात आणि आपल्या या रक्ताने माखलेल्या हातांकडे पाहून ढसाढसा रडू लागतात. फ्रेंड्स, हा सीन खूप जबरदस्त आहे आणि तुम्हाला सुद्धा आढळरावांची कीव येईल, बाळजाबाईचा राग येईल, एवढं मात्र नक्की. आढळरावांच्या भूतकाळात नेमकं असं घडलंय तरी काय, याचं सत्य लवकरच आपल्या समोर येणार आहे आणि कृष्णा त्यांना या दुःखातून बाहेर काढेल, एवढं मात्र नक्की. इकडे कृष्णा ही समरने दाखवलेल्या या फोटोकडे पाहतच राहते. समर विचारतो, काय झालंय तुम्हाला? तुमच्या चेहऱ्याचा रंगच उडालाय. तुम्ही माझ्या आईला ओळखता का? तर कृष्णा सांगते, नाही नाही, मी नाही ओळखत, पण मला त्यांना भेटता येईल का? समर म्हणतो, अरे वा, येईल ना भेटता. उलट तुम्हाला भेटून तर माझ्या आईला खूप आनंद होईल. तिने तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय. चला मग आत्ताच भेटूया आपल्या आईला. असं म्हणून लगेच समर एका गावकऱ्याकडे उरलेले पेढे देतो, वाटायला सांगतो आणि कृष्णाला आपल्याबरोबर घरी घेऊन यायला निघतो. तर इकडे दुष्यंत चक्क बाळजाबाईच्या तुलेची तयारी करत असतो. बाळजाबाईची तुला त्याला करायची असते. घरातील सगळ्या नोकरांना त्याने कामाला लावलेलं असतं. दुष्यंत माधव काकांना विचारतो, तुम्ही मिठाईची ऑर्डर दिली आहे ना? माधव काका सांगतात, हो दिली आहे, एका तासात सगळी मिठाई येईल. दुष्यंत सांगतो, त्याचा फॉलोअप घ्या, त्याला पुन्हा पुन्हा कॉल करा, एका तासाच्या आत मिठाई यायला पाहिजे. तेवढ्यात बाळजाबाई, मैनावती आणि दलपत तेथे येतात आणि दुष्यंत तुलेची इतकी छान तयारी करतोय हे पाहून त्यांना खूप आनंद होतो.
बाळजाबाई दुष्यंतचं कौतुक करते. अरे वा, माझा लेक माझ्यासाठी किती मेहनत करतोय, माझी तुला यशस्वी व्हावी यासाठी मेहनत करतोय. तर दुष्यंत सांगतो, आई आता तुझा विजय व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना, आणि हा विजय फक्त तुझ्या एकटीचा नाहीये, तर संपूर्ण घराचा आहे, माझा आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. आणि त्यासाठी आम्ही एवढी मेहनत तर करायलाच पाहिजे. बाळाबाई खूप खुश होते आणि म्हणते, गुणाचा ग माझा लेख. दुष्यंतलाही आनंद होतो. बाळाबाई विचारते, पण दुष्यंत, कृष्णा कुठे दिसत नाहीये? दुष्यंत सांगतो, आई तिला ना एक महत्वाचं काम होतं, तिने मला सांगितलं आणि ते काम करायला ती गेलीये, ती संध्याकाळपर्यंत परत येईल. तर बाळाबाई विचारते, येईल ना परत? कारण कृष्णाचं कसं माहिती आहे ना, तिला एखादं काम मिळालं, एखादं महत्वाचं काम असलं तर ती तुलेला यायची नाही, आणि घरातलीच व्यक्ती तुलेला नाही तर ते कसं वाटणार? तर दुष्यंत म्हणतो, आई नको काळजी करू, तिने मला वचन दिलंय की ती वेळेवर पोहोचेल संध्याकाळपर्यंत, आपण तुलेची तयारी करूया. तेव्हा बाळाबाई म्हणते, आता तुला वचन दिलंय म्हणलं ती नक्कीच पाहणार, नक्कीच येईल, मला काही काळजी नाही. दुष्यंत म्हणतो, हो हो ती नक्की येईल, मला खूप कामं आहेत, मी बाकीची कामं करून येतो. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. तर बाळाबाई मात्र विचार करू लागते, ही ब्यात कोठे गेली काय माहीत आणि काय कामं करत असेल. पण बरं आहे, ती घराबाहेर जाते तर मला तिला आणि दुष्यंतला एकमेकांपासून दूर ठेवता येतं, असा विचार करून बाळाबाई खुश होते. तर इकडे जयकांत हा गाडीत पूजाची वाट पाहत बसलेला असतो आणि विचार करतो, केव्हाची वाट पाहतो या पूजा मॅडमची, वाट पाहून पाहून माझा पुतळा झालाय, पण अजूनही पूजा मॅडम यायला तयार नाहीये, कधी येते कोणास ठाऊक, असा विचार तो करत असतो. पण तेवढ्यात पूजा तेथे येते आणि जयकांत तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, काय पूजा मॅडम, केव्हाची वाट पाहतोय तुमची, कधी येणार तुम्ही, मी माझा इथे पुतळा झालाय, एवढा उशीर नका करत जाऊ बरं. तर पूजा म्हणते, ए जयकांत, जे महत्वाचं आहे ना ते बोल. तर जयकांत चिडून म्हणतो, मला तुमचं हेच आवडत नाही, नेहमी ना त्या तेलातल्या मोहरीसारखी तडतड 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 करत राहता. अहो माझ्याशी कधी प्रेमाने बोला, लग्न ठरलंय आपलं, होणारा नवरा आहे मी तुमचा. पूजा म्हणते, ओ जयकांत शेठ, कशाला बोलवलंय मला इथे, असं ती प्रेमाने बोलते. त्यामुळे जयकांत खूप खुश होतो आणि म्हणतो, वा पूजा मॅडम, जेव्हा तुम्ही असं प्रेमाने बोलता ना, मला आहे ना असं गुदुगुदू गुदुगुदू होतं. जयकांत म्हणतो, चला आता आपलं लग्न ठरलंय, मग आपण दोघांनी एकमेकांना ओळखायला हवं ना, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, बसा गाडीत. तर पूजा चिडून म्हणते, सांग ना लवकर. जयकांतला सुद्धा राग येतो आणि तो डोळे दाखवतो. तर पूजा म्हणते, सॉरी, सांगा ना जयकांत शेठ, कशाला बोलवलंय मला इथे. तर जयकांत पूजाला सांगतो, कसं आहे ना पूजा मॅडम, तुम्ही ना आधी बसा, मग मी सांगतो. पूजाचा नाईलाज होतो आणि ती गाडीत बसते. जयकांत तिला सांगतो, मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला ना तुमचा आणि काकी साहेबांचा, तुम्हाला कृष्णाच्या मोबाईलमधून सापडला होता, आणि कृष्णाचा मोबाईल मला जिथे सापडला ना तेथे ना CCTV कॅमेरा आहे, आणि कृष्णाला हे समजलंय, कृष्णाने तिचा हा मोबाईल सापडण्याची मोहीम सुरू केली आहे आणि ती CCTV फुटेज सुद्धा चेक करणार आहे. हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते, ए तू मूर्ख आहेस का, तू आधी ते CCTV फुटेज शोधायला पाहिजे ना, तू मला काय येऊन सांगतोय. तर लगेचच जयकांत म्हणतो, पूजा मॅडम, तुम्ही माझ्यावर चिडताना तेच मला आवडत नाही. कसं आहे, जर ते CCTV फुटेज कृष्णाच्या हाती सापडलं तर कृष्णा मला सोडणार नाही, आणि तिने मला नाही सोडलं तर मी तुम्हाला सोडणार नाही, त्यामुळे तुम्ही माझ्याशी ना असंच गोड गोड बोला. पूजा म्हणते, जयकांत शेठ तुम्ही तर खूप चिडता, तुम्ही ना त्या CCTV फुटेजचं पहा, असं म्हणून ते जयकांतच्या गालाला हात लावते. जयकांत एवढ्यातच खुश होतो आणि पूजा स्माईल करून तेथून निघून जाते. जयकांतला खूप आनंद होतो आणि तो विचार करतो, काय भारी शहरी पाखरू माझ्या हातात लागलंय, आता काय हा जयकांत शेठ तिला सोडत नाही, असा विचार करून तो खूप खुश असतो. पूजाने त्याला लग्नाला होकार दिलाय आणि साधा गालाला हात लावलाय, त्यामुळे सुद्धा जयकांत आनंदी असतो. तर इकडे समर कृष्णाला घेऊन त्याच्या घरी पोहोचतो आणि म्हणतो, या आतमध्ये, माझी आई तुम्हाला भेटून खूप खुश होईल. आणि कृष्णा ही घरात डोकावते. समर तिला आतमध्ये यायला सांगतो. कृष्णा आतमध्ये येते तर आढळरावांची पहिली बायको अनुसूया कृष्णासमोर येते आणि तिला पाहताच कृष्णाला समजतं की ही तीच बाई आहे जिचा फोटो आपण आढळरावांकडे पाहिला होता. ही बाई नेमकी असेल तरी कोण, हा प्रश्न कृष्णाला पडतो आणि कृष्णा अनुसूयाला प्रश्न विचारते, तुम्ही कोण आहात? अनुसूया आणि समर एकमेकांकडे पाहतात आणि अनुसूया सांगते, मी तुझी सासू आहे. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. अनुसूया सांगते, हो मी तुझी सासू अनुसूया आढळराव रांगणे पाटील. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही की अनुसूया हे काय बोलतीये.
आणि ती अनुसूयाकडे पाहतच राहते. समर सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. म्हणजे आता कृष्ण आणि अनुसूयाची भेट झाली आहे आणि अनुसूयाने कृष्णाला सगळ्यात मोठं रहस्य सांगितलंय की ती आढळरावांची पहिली बायको आहे. अनुसूया आढळराव रांगणे पाटील कृष्णाची सासू आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आणि आता अनुसूया आणि समोरच्या एंट्रीनंतर तर मालिका पाहायची मजा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कृष्णाला आता खूप मोठं सत्य कळालंय की आढळरावांचं बाळजाबाईच्या आधी सुद्धा एका बाईशी लग्न झालं होतं आणि तिचं नाव अनुसूया आहे. आणि आढळरावांना दुष्यंतच्या आधी सुद्धा एक मुलगा आहे ज्याचं नाव समर आहे. मग आता या सगळ्याचा काय परिणाम होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही अनुसूयाच्या घरीच असेल आणि अनुसूया तिला आपलं सगळं सत्य सांगणार, भूतकाळातील सगळ्यात मोठं रहस्य उलगडणार. मग हे रहस्य काय? तर फ्रेंड्स, अनुसूया ही कृष्णाला सांगेल, कृष्णा, बाळजाबाई ही आढळरावांची दुसरी बायको आहे आणि मी आढळरावांची पहिली बायको आहे. माझा आणि आढळरावांचा संसार खूप सुखाचा सुरू होता. आम्ही दोघे एकमेकांबरोबर आनंदी होतो आणि मी आई बनणार होते. हा समर माझ्या पोटात होता, त्यामुळे आढळराव सुद्धा खूप खुश होते. आमच्या संसाराला नजर लागेल असा आमचा संसार होता. पण शेवटी आमच्या संसाराला नजर लागलीच त्या बाळजाबाईची. हे ऐकून कृष्णाला जबर धक्का बसेल आणि मग अनुसूया बाळजाबाईचं संपूर्ण सत्य हे कृष्णाला सांगणार की बाळजाबाईला माझा सुखी संसार पाहावला गेला नाही, तिला पैसा हवा होता, सत्ता हवी होती. त्यामुळे तिने असा मास्टर प्लॅन तयार केला ज्यामुळे आढळराव आणि मी कायमचे एकमेकांपासून वेगळे झालो. त्या बाळजाबाईने माझ्यावर गोळी चालवली, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने असा बनाव रचला की आढळरावांना वाटलं की त्यांनीच माझ्यावर गोळी चालवली आहे. आणि आढळरावांना आज सुद्धा असंच वाटतं की मी जिवंत नाहीये आणि त्यांनी माझा खून केलाय. त्यामुळे ते इतके दुःखी असतात, स्वतःला दोषी समजतात. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि अनुसूया कृष्णाला सांगणार. तेव्हापासून आढळरावांना असं वाटतं की मी मेलीये आणि माझं बाळसुद्धा माझ्या पोटातच मेलंय. पण मी त्या हल्ल्यातून वाचले होते आणि माझ्या बाळाचा, समरचा जीव वाचवण्यासाठी बाळजाबाईपासून दूर गेले, कारण मला माहीत होतं बाळजाबाईशी लढणं माझ्यासाठी शक्य नाहीये. त्यामुळे जोपर्यंत समर हा स्वतः लढण्याच्या लायक होत नाही तोपर्यंत मी त्याला या सगळ्यापासून दूर घेऊन गेले. आणि आज माझा समर जेव्हा बाळजाबाईशी 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय तेव्हा मी त्याला परत येथे घेऊन आले, त्याचा आणि माझा हक्क मिळवण्यासाठी आणि बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा देण्यासाठी. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसणार आणि मग अनुसूया कृष्णाकडे मदत मागेल की आता तूच मला मदत कर त्या बाळजाबाईच्या साम्राज्याला हादरे देण्यासाठी, तिला तिच्या पापांची शिक्षा देण्यासाठी. मग कृष्णा अनुसूयाच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणार का, तिला मदत करणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. पण जेव्हा कृष्णा अनुसूयाच्या घरी असेल तेव्हा इकडे बाळजाबाईच्या तुलेला सुरुवात झाली असेल. गावकरी जमलेले असतील, परंतु घरची सूनच नसेल, कृष्णा नसेल, त्यामुळे बाळजाबाईला ओवाळायला कुणीच नसेल आणि बाळजाबाईची तुला करण्याचा हा कार्यक्रम कॅन्सल होणार आणि बाळजाबाई दुष्यंतचे कान भरून देईल. दुष्यंत, तू मला आई मानतोस, माझ्यासाठी एवढं करतोस, पण कृष्णा मात्र मला आपली मानत नाही, तिला माझ्याबद्दल प्रेम नाहीये, मी ही निवडणूक जिंकावी, गावची सरपंच बनावी अशी तिची इच्छा नाहीये. जाऊ दे, ती नाही आली तर आपण तुला कॅन्सल करूया आणि चक्क बाळजाबाईची तुला करण्याचा कार्यक्रम कॅन्सल होणार. ही तुला करण्याची आयडिया दुष्यंतची होती. दुष्यंतने या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती आणि कृष्णाला सुद्धा सांगितलं होतं की संध्याकाळी आईची तुला आहे आणि तू वेळेवर ये. परंतु कृष्णा ही अनुसूयाच्या घरी थांबली आणि तेथे तिला खूप मोठं सत्य कळालंय, त्यामुळे तिला धक्का बसला. ती वेळेत घरी नाही पोहोचू शकली आणि तोपर्यंत बाळजाबाईच्या तुलेची वेळ होऊन गेली आहे आणि तुला कॅन्सल झाली आहे. त्यामुळे दुष्यंत सुद्धा कृष्णावर खूप चिडलाय. मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण एकीकडे कृष्णाला अनुसूया, समर, आढळराव, बाळजाबाई या सगळ्यांचा भूतकाळ समजलाय, भूतकाळातील सगळ्यात मोठं सत्य समजलंय आणि इकडे दुष्यंत हा तुला कॅन्सल झाल्यामुळे कृष्णावर खूप चिडलाय. मग आता या सगळ्याचा परिणाम काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना, हा ट्विस्ट आवडलाय ना,
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.